श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 23. समुद्र ओलांडण्यासाठी सेतू निर्माण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. दुर्धर अहंकार दशानन अहम देहबुद्धी लंका गहन. तेथे वसतसे अनुदीन क्रोधकम कुंभकर्ण पूर्णसखा. अनर्थकारक काम इंद्रजित मद हा मुख्य प्रधान प्रहस्त. मत्सर दंभते निश्चित देवांतक नरांतक पै. शोकमोह आणि अनर्थ भेदवादी असुर बहुत. खळकुटील कुतर्क समस्त देहलंकेत दुमधुमती. तर आपण आता इथं उपमा काय दिलेली आहेत. देह बुद्धी म्हणजे अहंकार असतो. देह म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये अहंकार भरलेला असतो. तो कोण आहे तर रावण आहे. अहम देह बुद्धी म्हणजे देहबुद्धी देह म्हणजे लंका आहे जणू. आणि त्याच्यामध्ये जो अहंकार आहे तो कोण आहे तर रावण आहे. आणि त्याच्यामध्ये क्रोध हा कोण आहे तर कुंभकर्ण आहे, त्याचा भाऊ. आणि काम कोण आहे तर इंद्रजित काम आहे म्हणे आपल्या शरीरातला. मद हा मुख्य प्रधान आहे म्हणे प्रहस्त. मत्सर कोण आहे दंभ. आणि हे सर्व देवाकडे जाऊ देत नाही म्हणे आपल्याला ते. शोकमोह आणि अनर्थ भेदभावादी असुर बहुत. खळ कुटील कुतर्क समस्त देहलंकेत दुमदुमती. याचे बळे माजोनी रावण बंदी घातले सुरगण. आदिदैव अध्यात्म होऊन देहलंकेत बंदी पडले. शोक मोह हे सगळे अनर्थ आहेत म्हणे. आणि आपल्यामधले जे भेदवादी जे असुर आहेत ते काय करतात, कुटीलपणा करतात, कुतर्क करतात. आणि आपला जो देह आहे ही जी लंका आहे त्याच्यामध्ये सगळं उत्मात करतात म्हणे. हे अशा ह्या उपमा दिलेल्या आहे. आदिदैव अध्यात्म होऊन देहलंकेत बंदी पडले. रमेश तो अंतःकरण रमा बंधू तो चिमन. बुद्धी वीरांची चित्त नारायण रावणे बंदी घातले. आणि हे सगळ्या बंद असा तो रावण देहबुद्धीचा जो रावण आहे तो मातला. आणि त्याने काय केलं, आपल्याकडे अध्यात्म वगैरे काही होऊ देत नाही म्हणे आपल्याकडनं. तर त्याच्यासाठी काय केलं, रमेश म्हणजे रमेचा पती म्हणजे विष्णू. आपल्या अंतःकरणात त्याचा जो वास असेल, किंवा चंद्र रमेचा बंधू म्हणजे कोण तर चंद्र आपल्या मनामध्ये वास झाला पाहिजे. आणि बुद्धी म्हणजे कोण ब्रह्मदेव. चित्त नारायण हे सगळे आपल्यामध्ये आले तर ते रावणाला बंदीखान्यात टाकू शकतात म्हणे. चक्षुंच्या ठाई सूर्यनारायण रसना ते रसनायक वरुण. आपल्या डोळ्यांच्या तिथं कोण आहेत तर सूर्यनारायण आहेत म्हणे. रसना ते रसनायक वरुण. जीभ कशी आहे तर वरुण आहे म्हणे ते. अश्विनो देव दोघे घ्राण रावणे बंदी घातले. तर दोन घ्राण म्हणजे वास घेण्याचे जे दोन नाकाचे छिद्रे आहेत तर ते कोण आहेत, अश्विन देव आहेत म्हणे ते. तर हे सगळे त्या रावणाने बंदी खाण्यात टाकलेले. का बरं तर आपल्यामध्ये देवदेव करायची किंवा देवाच्या शरण जायची बुद्धीच होऊ देत नाही तो. वाचा केवळ वैश्वानर पाणी ते जाण पुरंदर. असो देवा कळोनी समग्र सेवक करुणी रक्षिले. आणि असे हे रावणाने सगळे देव, आपली वाचा जी आहे ती काय आहे तर वैश्वानर आहे म्हणे ते. तर हे असे सगळे ते देव सेवक करून घेतले म्हणे त्या रावणाने म्हणे. म्हणजे आपले बुद्धीच होत नाही म्हणे त्या देवाला शरण जाण्याची. माया मृगछेदावया लागून निरंजनी प्रवेशे रघुनंदन. कापट्टे शब्द उठवून विवेक लक्ष्मण दवडीला. तर मायेचा जो मृग आहे, मायारूपी हरिण जे आहे ते त्याला मारण्याकरता आपल्या शरीरात श्रीराम प्रवेश करू शकतो. पण आपल्याला ती बुद्धीच होऊ देत नाही. कपटपणाने किंवा आपल्यामधला जो विवेक आहे, विवेक नावाचा लक्ष्मण जो तो येतो तो पण निघून जातो म्हणे. सद्बुद्धी जानकीचे हरण अहंकारे केले न लागता क्षण. अहम देव लंकेत आणून दुराचारे कोंडिले. तर आपल्याजवळ जी जानकी नावाची सद्बुद्धी आहे तर ती कोण आहे, सद्बुद्धी कोण आहे तर ती जानकी आहे म्हणे. तर तिचं हरण कोणी केलेलं आहे तर अहंकार नावाचा जो रावण आहे तर त्यानेच ते हरण केलेलं आहे म्हणे. आणि दुराचाराने ते सर्व कोंडलेलं आहे म्हणे. असा हा आपला देह म्हणजे एक प्रकारची लंका आहे असं वर्णन दिलेलं आहे.
मग दाविन्नला वैराग्य हनुमंत, तेने देह लंका जाळूनी समस्त, काम क्रोधादी राक्षसांसहित अहम लंकानाथ गांजियला. तो वैराग्यरूपी हनुमंत आपल्यामध्ये येतो, पण ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही म्हणे. आपण त्याला सुद्धा दवडून देतो. सद्बुद्धीचे करुणी समाधान, घेऊन आला रघुनंदन, तो केवळ सद्भाव बिभीषण, रावणे त्रासिला सभास्थानी. तर असा तो सद्बुद्धीचा जो आहे तो बिभीषण आहे म्हणे. आत्मा राम सद्गुरु पूर्ण, त्यास शरण चालिला बिभीषण, 22 अध्यायी जाण हेच कथन सांगितले. आणि तो आत्मारामामध्ये जर आपण म्हणजे गुरुला शरण गेलो तरच आपला उद्धरागती आहे म्हणे. तर असा तो आत्माराम नावाचा जो गुरु आहे, सद्गुरू आहे, तर त्याला तो बिभीषण शरण जातोय जणू काही, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सर्व हे आपल्या शरीरातच आहे, ती काय लंका आहे सर्व. देखोनी वाहेसांचा मेळ, त्रासोन निघे मराळ, की देखोनी दुष्ट निंदक खळ, साधू उठे तेथोनिया. काही निंदक लोक बसलेले आहे किंवा कावळ्यांचा गोंधळ चाललेला आहे, तर तिथं एखादा चांगल्या बुद्धीचा मनुष्य थांबूच शकत नाही म्हणे, तिथून निघून जातो म्हणे. तसं तैसा प्रधानांसह बिभीषण, ऊर्ध्वपंथे क्रमित गगन, भवसिंधू उल्लंघोन चरण, गुण सिंधूचे पाहुईची. आणि मग बिभीषण त्या रावणाच्या राज्यातून निघालेला आहे आणि आलेला आहे तो आता त्याच्या प्रधानांना घेऊन आलेला आहे म्हणे. तो जसं एखादा भवसिंधू उल्लंघून जाण्याकरता साधूचे चरण धरता, गुरूंचे चरण धरतात, त्याप्रमाणे तो बिभीषण पण निघून आलेला आहे रावणाकडून. हिरण्यकश्यपूने गांजिला प्रल्हाद, तेने हृदय धरिला मुकुंद, तैसाची जानकी हृदय मिलिंद, बिभीषणे जवळ केला पै. जसा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्रास दिला, त्याने काय केलं तर तो विष्णूला शरण गेला, देवाला शरण गेला. त्याचप्रमाणे बिभीषणाला पण रावणाने त्रास दिल्यामुळे तो रामाकडे निघून आलेला आहे. वानर अंतरिक्षे विलोकिती, तो 5ही असुर उतरले क्षिती, सेना प्रदेशे उभे राहती, हस्त जोडोने ते धवा. वानर बघत होते की 5 असुर येत आहेत म्हणे आपल्याकडे, 4 प्रधान आणि 5वा बिभीषण असे आलेले आहेत. तर ते माकड बघतायत आणि म्हणतात ते कोणीतरी आलेले आहेत म्हणे आपल्याकडे. कित्येक धावले वानरगण, त्यांना वाटलं राक्षस आलेले आहेत म्हणे आपल्याला मारायला. कित्येक धावले वानरगण, घेऊन या वृक्षपाशान, तो बिभीषण म्हणे मी तुम्हासी शरण, दावा चरण रघुपतीचे, रावण बंधू मी बिभीषण, तेने अपमानिले मज लागून, आलो सीता वल्लभासी शरण, त्याचे चरण दावा मज. तो सांगायला लागला मला मारू नका म्हणे, माकडं धावले त्यावेळेला म्हणून. तो म्हणतोय मी रावणाचा बंधू आहे म्हणे, पण मी रामाला शरण आलेलो आहे म्हणे, मला मारू नका म्हणे. असं म्हणून तो मला फक्त रामाचे चरण दाखवा म्हणे. जे निगमवल्लीचे पक्व फळपूर्ण, जो विषय कंठ मन मांदुरस रत्न, जे पद्मब्धाचे देवतार्चन, त्याचे चरण दावा मज. जो नीलकंठाला सुद्धा आवडतो, त्याच्या हृदयात राहतो असा तो श्रीराम, त्याचे मला चरण दाखवा म्हणे. प्रतापमित्र रघुनंदन, जो हरिचक्रवारण पंचानन, जो खरदूष प्राणहरण, त्याचे चरण मज दावा. खरदूषणाचा वध केला आहे असा तो राम, त्याचे चरण मला दाखवा. वेदांती म्हणती परब्रह्म, अज अजित पूर्ण काम, तोची हा दशरथात्मज राम, त्याचे चरण मज दावा. व्याकरणकार शब्द साधिती, त्याच्या नामाचे अनेक अर्थ करीती, तोची हा मंगळ भगिनीचा पती, त्याचे चरण मज दावा. जे व्याकरण करणारे आहे त्यांच्या जे उपमा देत आहेत निरनिराळ्या, असा तो राम, त्याचे मला चरण दाखवा म्हणे. पातंजल योग साधून, योगी पावती निरंजन, तोची हा चंडकिरण कुळभूषण, त्याचे चरण मज दावा. पातंजली लोकसुद्धा ज्याचे साधना करतात, ज्याचे ध्यानधारणा करता, असा तो सूर्यकुळातील राम, त्याचं मला चरण दाखवा. प्रकृती पुरुष सांगत, सांख्यशस्त्र असे गरजत, तोची हा जानकीनाथ, त्याचे चरण मज दावा. नैयायिक म्हणती करता ईश्वर, जीवासी न कळे त्याचा पार, तो हा अजराज पुत्र कुमार, त्याचे चरण मज दावा. तर जीवाला त्याच्याशिवाय पार नाही म्हणे, जीवाने त्याचे हे केली पाहिजे सेवा, तर त्याच्याशिवाय पार जात नाही म्हणे जीव. असा तो अजराजाचा
मुलाचा मुलगा म्हणजे अजराजाचा नातू तो राम, त्याचं मला चरण दाखवा. मीमांसक स्थापिती कर्म, कर्माचरणे पाविजे परब्रह्म. तो परात्पर विश्रांती धाम, त्याचे चरण मज दावा. ऐसी विभीषणाची शब्दरत्ने, किती भक्त नभीची उडुंगणे. किती वैराग्यवल्लीची सुमने, प्रेम सुवासे विकसती. असं हे विभीषणाचे एक एक शब्दरत्न होते म्हणे. कसे, जसे काही भक्तीचा जो नभ आहे आकाश, त्याच्यातले ज्या चांदण्या आहेत ते म्हणजे हे शब्द आहेत म्हणे विभीषणाचे. किंवा वैराग्य वेलीचे फुलं आहेत म्हणे हे, तर ते प्रेमाच्या सुवासाने उमलता आहेत. श्रीराम सुग्रीवांशी जाऊन, कित्येक सांगती वर्तमान. चौघा प्रधानांचं शरण, राक्षस एक आला असे. मग श्रीरामांना आणि सुग्रीवांना जाऊन ते माकडं सांगायला लागले की चौघा प्रधानांबरोबर एक राक्षस आलेला आहे म्हणे. आपला ज्येष्ठ बंधू रावण, आपुले नाम सांगे विभीषण. ऐसे ऐकता जानकी जीवन, सुग्रीवाकडे पाहत तो अर्कज बोले उत्तर. वरी भाविक दिसतो निशाचर, परी नोळखता तयाचे अंतर. जवळी सहसा ठेवू नये, दिवाबितांची सेवा करून. कागे लाविला जैसा अग्न, तैसा जरी गेला करून. तरी मग विचार काय करावा. जांबुवंत म्हणे, मग ते सांगायला लागले एक एक जण म्हणे, हा खरा राक्षस आहे म्हणे, याला पूर्ण ओळखल्याशिवाय त्याला जवळ करू नका म्हणे. जसं म्हणे घुबडांची सेवा करण्याकरता कावळे गेले आणि त्यांनी अग्नी लावून दिला, तसं हा करून गेला तर म्हणे. जांबुवंत म्हणे, मारुती वाळी किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिली. हे कीर्ती देव ऐकोनी तत्काळी, शरण आला तुम्हासे. तो जांबुवंत म्हणतो म्हणे, मारुनी तो वाली तुम्ही मारला म्हणे, रामाला सांगतायत. आणि किष्किंधा नगरी ही सुग्रीवाला दिली हे त्याला कळालं असेल म्हणे, म्हणून तो आला असेल म्हणे तुम्हाला शरण. तर कशासाठी. मारोनिया रावण, लंका राज्य द्यावे आपणा. हे चिमणी धरुणी वासना, शरण आला तुम्हा ते. आणि त्यालाही वाटत असेल म्हणे की रावणाला मारून टाकावं आणि लंकेचं राज्य मला द्यावं म्हणे, म्हणून तो तुमच्याकडे हेतू धरून आलेला आहे म्हणे. सुषेण म्हणे, समय कठीण देखोनी साह्य करती बंधुजन. हा रावणासी सोडून आला शरण, हेची नवल वाटते. बहुतर्क बहु विचार, करीते झाले तेव्हा वानर. मग तो शेवटी रुद्रावतार, निश्चय वचन बोलिला. मग कोणी काय म्हणत होतं, खरं म्हणजे कठीण समयामध्ये कठीण प्रसंग असला तेव्हा कोण भाऊबंदच कामास येतात म्हणे. आणि हा तर स्वतःच्या भावाला सोडून आलेला आहे म्हणे, कसा काय आला हेच आश्चर्य वाटतंय म्हणे. असे त्यांचे तर्ककुतर्क चाललेले आहेत म्हणे. मग शेवटी रुद्रावतार म्हणजे मारुतीचा 11वा अवतार, तर तो मारुतीला उपमा दिलेली आहे. तर तो सांगतो, तो शेवटी आता बोलायला लागलेला आहे मारुती. लंकेत शोधिता जनककुमारी, मी प्रवेशलो याचे मंदिरी. हा साधू निष्कपट अंतरी, तेची समयी ओळखिला. वरी तुम्हास दिसतो राक्षस, पर्यंतरी प्रेमळ निर्दोष. कंटकमय दिसतो फणस, सुरस जैसा अंतरी. अहो म्हणे, मी जेव्हा गेलो ना म्हणे याला लंकेला, तेव्हा त्याच्या मंदिरात गेलो होतो म्हणे. तर हा खरंच चांगला आणि प्रेमळ आहे म्हणे, प्रामाणिक आहे म्हणे हा. तर तुम्ही याला घ्या, जवळ करा म्हणे, असं सांगतोय तो. शरणांगतासी वज्रपंजर, रामा तुझे ब्रीद साचार. जवळी बोलावून असुर, अभय तयांते देई जे. तर रामा तू म्हणे वज्रपंजर आहे म्हणे, की शरणांगताला रक्षण देतो, तुझं हे ब्रीद आहे म्हणे. तर तू आता याला असुर म्हणून हे करू नको म्हणे, लांब नको लोटू, तर तू याला जवळ कर म्हणे. इतर शास्त्रीचे बोल बहुत, एका वचने दावी वेदांत. तैसे बोलिला हनुमंत, तेच समजता मानवले. म्हणजे एकच त्यांनी वाक्य बोललं मारुतीने, तर सगळ्यांना त्याचं बोलणं पटलेलं आहे आणि त्यांनी याला विभीषणाला जवळ केलेलं आहे. अंगदासी भ्रूसंकेत, दावीत तेव्हा तारकांत. विभीषणासा नावया त्वरित, येरू निघाला वायुगे. आणि मग सुग्रीवानी खुणवलं अंगदाला की जाऊन घेऊन ये म्हणे तू विभीषणाला. विभीषणासी म्हणे, वाळीपुत्र उदेला तुझा भाग्यमित्र. तुझं पाचारी तो स्मरारी मित्र, राजीव नेत्र अजित जो. आणि मग हा गेलेला आहे त्याला घ्यायला अंगद, आणि सांगतोय की तुझं भाग्य फळाला आलं म्हणे, तुला रामाने बोलवलेलं आहे असं विभीषणाला सांगतोय तो. विभीषणाचा धरुणी हस्त, रामाजवळी आला तारासुत. जेवी साधकासी सद्विवेक दावित, स्वरूप निर्धार निश्चय. असो विभीषणे पाहिला श्रीराम, जो चराचर फलांकित द्रुम. जय जयकार करुणी परम, लोटांगण घातले. आणि मग
त्यांनी जय जयकार केलेला आहे रामाचा आणि लोटांगण घातलेलं आहे. दृष्टी पावनी श्रीरामचंद्र उचंबळे विभीषण भाव समुद्र प्रेमाचे भरते अपार दाटते झाले ते धवा श्रीरामचरणविंद सुगंध तेथे विभीषण झाला मिलिंद अष्टभावे होऊन सद्गद आनंदमय जाहला. तेव्हा त्याचे अष्टभाव दाटून आलेले आहेत आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. आनंद झालेला आहे आणि तो जसं फुलावर कमळाच्या फुलावर भ्रमर बसतो त्याप्रमाणे तो शरणागत झालेला आहे रामाला. रामचरणी ठेविता मस्तक संतोषोनी ब्रह्मांड नायक श्री ठेविला वरद हस्तक अक्षय कल्याणदायक जो म्हणे जोवरी शशी आणि तरणी तो जोवरी रामकथा आणि धरणी तोवरी राज्य करी लंका भुवनी बळी ध्रुवांसारिखे. तर त्याला सांगतोय की तुझं कल्याण असो म्हणे की जोपर्यंत ब्रह्मांड आहे किंवा जोपर्यंत रामकथा आहेत आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत तू राज्य करशील म्हणे लंकेचं. कोणासारखं बळीसारखं किंवा आणि ध्रुवासारखं. जेवी चिरंजीव वायुनंदन त्याच परी राहे तू विभीषण कळी काळा तोडरी बांधून लंकेत सुखे नांदपई. जसा मारुती चिरंजीव आहे त्याप्रमाणे तू सुद्धा चिरंजीवच होशील म्हणे. ऐसा आशीर्वाद देऊन रामे उठविला विभीषण सप्रेमे दिदले अलिंगन वानरगण आनंदले. आणि मग असं म्हणून विभीषणाला उठवलं या आणि आलिंगन दिलेलं आहे रामाने. मग सौमित्रा आणि अष्टयुत्पत्ती तेही विभीषणासी भेटती पुष्पवर्षाव करीती वृदारकते धवा. आणि मग ते युत्पत्ती जे वानर होते सगळे आलेले आणि एक एक करून आणि लक्ष्मणसुद्धा सगळे विभीषणाला भेटत होते. मग विभीषण जोडून कर उभा राहिला श्रीरामासमोर म्हणे जय 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 राम करुणा समुद्र जगदुद्धारा दीनबंधो. मग तो रामाचा जय जयकार करतोय. जय जय राम कमळपत्राक्षा हे ताटिकांतका सर्वसाक्षा मखपाळका निर्विकल्प वृक्षा कर्माध्यक्षा कर्ममोचका. जय जय चंडीश कोदंड भंजना हे राम दशकंठ दर्पहरणा हे विषकंठ दाह शमना भक्तरंजना जगद्वंद्या. स्तुती करतोय तो रामाची. हे राम पद्मजात जनका हे राम विबुध बंध छेदका हे राम दुष्ट असुरांतका सहस्रमुखा नवर्णवेची. तर तुझी स्तुती किती करावी म्हणे की शेषसुद्धा स्तुती करताना थकून जाईल इतकी मी काय स्तुती करू म्हणे. ऐसे विभीषणे करिता स्तुती मग तयासे हाती धरुणी सीतापती आपणा जवळी बैसवी प्रीती बहुतमान देऊनिया. मग विभीषणाला रामाने आपल्याजवळ बसवलेलं आहे हात धरून. संतोषोनी बोले रघुनंदन आमुचा पाचवा बंधू विभीषण वानर म्हणती धन्य धन्य भाग्य रावणानुजाचे. म्हणे धन्य म्हणे त्या विभीषणाचं की त्याला पाचवा भाऊ मानतोय म्हणे राम. मग चतुसमुद्रीची उदके आणून विभीषणासी रामे बैसोनी लंकापती हा म्हणून अभिषेक केला यथाविधी. मग 4 समुद्रांचं पाणी आणलं आणि तेव्हाच विभीषणाला राज्याभिषेक करून टाकला लंकेचा राजा म्हणून. लंका नगरीचा नृपपूर्ण येथुनी अक्षयी विभीषण यावरी लोक प्राणेश नंदन काय करिता जाहला. वाळूची लंका विशाळ केली कपीची किराणे बाहेरी पडली ते विभीषणाजवळ घाण ठेवली. राघवेंद्रे ते धवा माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ते लंका सांडीन ओवाळून परमप्रीती सीता जीवन लंका विलोकी मारुतीची. मग त्यांनी ती वाळूची लंका तयार केलेली आहे आणि त्याची विभीषणाला दिलेली आहे. तिथंच राज्याभिषेक करून टाकलेला आहे. असो यावरी विभीषणाप्रती विचारित जनक जापती म्हणे सागर तारावया निश्चिती काय उपाय करावा. आणि मग राम विचारतोय विभीषणाला की समुद्र तरून जायला तिकडच्या बाजूला जायला तर काय करावं लागेल म्हणे. यावरी बोले विभीषण सागराची पूजा करून मागावा मार्ग प्रार्थून वानर दळ उतरावया. तर समुद्राची प्रार्थना करा म्हणे आणि रस्ता मागा म्हणे माकडांना उतरायला. मग समुद्र तीरी बसला रघुनंदन दर्भासन घालून पूजा सागरी समर्पूण मित्र कुळभूषण मार्ग मागे. मग समुद्राच्या तीरावर दर्भाचं आसन घालून राम बसलेला आहे. फळ तो अर्जुनी समस्त
निराहार बैसला सीताकांत, हिमाचळी हिमनग जामात, तप करी जयापरी. जसं हिमालयावर शंकर तपश्चर्येला बसलेले आहेत त्याप्रमाणे राम समुद्राच्या किनारी दर्भाचं आसन टाकून तप करायला बसलेला आहे की समुद्राने प्रगट व्हावं म्हणून. आणि काय केलं आहे, फळं आणि पाणी सर्व वर्ज्य केलेलं आहे त्याने रामाने. तो रावणाचा तेथे हेर, शार्दूळ नामा होता असुर, लंकापती पुढे जाऊन सत्वर, वार्ता सांगे ते काळी. तर रावणाचा एक शार्दूल नावाचा हेर होता, तो आले त्यांनी बघितलेला आहे आणि सगळं सांगतोय तो रावणाला जाऊन. म्हणे कमळिनी प्रिय कुळभूषण, अगाध वानर समुदाय घेऊन, प्रताप सिंधू रघुनंदन, जळ सिंधू तिरी राहिला. तर रवी कुलभूषण राम आलेला आहे म्हणे आणि तो सागराच्या तटाशी थांबलेला आहे म्हणे, असं सांगितलेलं आहे त्या दूताने जाऊन. ऐसा समाचार ऐकता साचार, चिंतेने व्यापला दशकंधर, मग शुक नामे असुर, दशकंधवर त्यासी सांगे. मग एक शुक नावाचा असुर होता, त्याला सांगितलं रावणाने, तर तू जा म्हणे आता. तर तो रावण त्याला सांगतोय, तू आमचा बंधू होसी, जाऊन सांग सुग्रीवासी, तुझं काय कारण सीतेसी, परतो निजाई माघारा. मग तो शुकरूप धरून जाहला, क्षणे सिंधू उल्लंघुनी आला, अंतरिक्षी उभा राहिला, बोलू लागला धीटपणे. तो शुक नावाचा जो राक्षस होता त्याने पोपटाचं रूप घेतलेलं आहे आणि हे समुद्र ओलांडून आलेला आहे आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिला सुग्रीवाच्या पुढे. म्हणे मज पाठविले रावण रे, वानरेश्वरा तू ऐकवचने, तो शीघ्र परतोनी जाणे, मर्कट सेना घेऊन या. सुग्रीवाला तो सांगतोय म्हणे, तुला काय करायचं आहे म्हणे या भानगडीत पडून, जा तू तुझी सेना घे, वानर सेना, आणि तू निघून जा म्हणे, तू रामाला सहाय्य काही करू नको. आम्ही जानकी आणली हिरून, तरी तुम्हासी जावया काय कारण, व्यर्थ वेचू नका प्राण, जावे परतोनी किष्किंदे. तर जानकी आम्ही नेलेली म्हणे, तर तुम्ही कशाला मध्ये पडताय, तर तुम्ही तुमचा जीव वाया घालू नका, तर तुम्ही तुमचे माकडं घ्या आणि निघून जा म्हणे. जरी तुम्ही नवा जाल परतोन, तरी मी शुक स्वकरे करून, तुमची शिरकमळे छेदून, नेईन आता लंकेसी. जर तुम्ही स्वतःहून नाही गेले तर म्हणे मी आता तुमचे मस्तक उडवतो आणि लंकेला घेऊन जातो म्हणे मी, असं सांगतोय तो सुग्रीवाला. ऐसे बोलता शुक निशाचर, परम क्रोधावले वानर, बहुत धाविन्नले वीर, आसडूनी खाली पाडिला. सगळे धावले त्याला खाली पाडलेले ओढून. बहुत मिळवणी कुंजर, ताडिती जैसे एक मार्जार, पाणी प्रहारे तैसा असुर, वानर वीरी ताडिला. जसं एखादा हत्ती तो मांजरीला मारतोय सोंडेनी, त्याप्रमाणे हे माकड सगळे गेलेले आहेत वानर आणि त्या शुकाला मारतायत. परम कासा विस होऊन, म्हणे मज राघवा सोडवी येथून, कृपा सागर रघुनंदन, पाहे विलोकून त्याकडे. मग तो तडफड करायला लागला आणि रामाला सांगतो, मला आता सोडवा म्हणे इथून. सुमित्रा सुत म्हणे सोडा सत्वर, तत्काळ मुक्त करीती वानर, सवेची गगनी उडवणी असुर, मागुती बोले निंद्योत्तरे. मग लक्ष्मण सांगायला लागला, सोडा म्हणे त्याला, कशाला मारतायत, आणि मग सोडलं. मग आणि तो लागला ओढायला आभाळामध्ये तो असुर. म्हणे येथून जाय तू किष्किंदापती, न धरी रामाची संगती, जैसा देवांचे बुद्धी छळिता उमापती, पुष्पचाप भस्म झाला. तर म्हणे तू कशाला थांबतोय म्हणे, तरी तो सांगतोच आहे आपला त्या याला सुग्रीवाला, तू रामाची संगत सोडून देन, तू निघून जाय म्हणे. आणि जसं देवांनी मदनाला सांगितलेलं होतं कामदेवाला की तू महादेवाकडे जा, असं जसं त्याचं महादेवाने भस्म करून टाकलं तसं तुला पण हे होईल म्हणे, असं तो सांगतो याला सुग्रीवाला. तुम्हासी मारा वया देख, घेऊन याला रघुनायक, तुम्ही वानर शतमूर्ख, ने नाही तर आपुले. तुम्हाला मरायला घेऊन चालला आहे म्हणे राम म्हणे, तर तुम्हाला तुमचं काही हित कळतं का नाही म्हणे, असं सांगतोय तो. ऋषभ म्हणे रे शुका, दुर्बुद्धी मलिना मशका, जाऊन सांगे दशमुखा, जनकात्मजा सोडी वेगे. त्यातला एक ऋषभ होता, तो म्हणतो जाय रे पोपटा तू जा म्हणे, तुझी दुर्बुद्धी आहे ना ती सोड आणि जा म्हणे याला सांगून दे रावणाला की सीतेला सोडून दे असं. तू आमचा शत्रू साचार, तुझं वधावया आला रघुवीर, तुझी दाही शिरे छेदून सत्वर, बळी देईल दश दिशा. शुक म्हणे सीता गोरटी,
पुन्हा न पडे तुमचे दृष्टी, मरकट हो व्यर्थ कष्टी, कासया हो एवढेची. मग तो सांगतोय तो पोपट, म्हणे तुम्ही सीता नका मागू म्हणे, आता तुम्हाला सीतेचं काही दिसणारच नाही म्हणे, असं तुम्ही कशाला येत आहेत म्हणे, असं त्या माकडांना सांगतोय तो. ऐसे ऐकता वाळीनंदन, म्हणे धरा धरा मागुतेन, तो तत्काळ वानरी या सोडून केले ताडन ते वेळा. आणि नंतर मग वाली हे त्याचं बोलणं ऐकलं आणि वालीला राग आलेला आहे. तो आपल्या वालीचा मुलगा अंगद, त्याला राग आलेला आहे आणि तो म्हणतो याला पकडा म्हणे आता. आणि मग त्यांनी ते पकडलेलं आहे. मग करचरण बांधून शुक ठेविला रक्षून, असो इकडे रघुनंदन समुद्रासी मार्ग मागे. आणि इकडे राम तपश्चर्याला बसलेले आहेत, ते सांगतायत समुद्राला की मला रस्ता दे बुवा असं. 3 दिवस पर्यंत गुण समुद्र रघुनाथ, समुद्राची वाट पाहत परितो उन्मत्त सर्वदा. परमक्षोभला रघुनाथ, म्हणे हा समय न ओळखे यथार्थ, यास मी मान दिधला बहुत, सगर निर्मित म्हणून या. 3 दिवस रामाने वाट पाहिली, त्याची हे केली, सांगितले समुद्राला की मला वाट करून दे असं. पण तो उन्मत्तासारखा काहीच प्रत्युत्तर देत नव्हता समुद्र. आणि मग राम म्हणे आता मी इतक्या दिवस याला मान दिला की हा सगराने आणलेला निर्माण केलेला आहे म्हणे, म्हणून सगराने निर्माण केलेला आहे हा सागर, म्हणून त्याचा मान ठेवला म्हणे आत्तापर्यंत. पण हा काही उत्तर देत नाही आहे, पण आता याला बाणच मारतो म्हणे. लवन जळविषय करून सर्प हा पसरला लंबायमान, आता यावरी बाण सुपर्ण सोडिता भक्षील क्षणार्धे. तर मिठाचं याचं पाणी इतकं खारट आहे म्हणे, जसं काही मीठ हे खारट विष आहे म्हणे. तर हा एवढा मोठा लांब लचक पसरलेला आहे म्हणे सर्पासारखा. तर आता मी याच्यावर गरुड म्हणजे बाण म्हणजे गरुड ज्याप्रमाणे तर सोडतो म्हणे, बाणरूपी गरुड सोडतो म्हणे. म्हणजे हा तो बाण याला भक्षील म्हणे, बरोबर ह्या समुद्ररूपी सर्पाला भक्षण करेल म्हणे तो. माझा बाण वनवा वडवानळ, क्षणे शोषील समुद्र जळ, जैसे ज्ञान प्रवेशता सकळ, अज्ञान जाय निरसोनी. की माझा बाण कलशोद्भव, क्षणे शोषील जलार्णव, सूर्य उगवता तम सर्व, जाय जैसे निरसोनी. तर माझा बाण काय म्हणे, एक प्रकारचा वडवानळ आहे, तो आत्ता याचं पाणी शोषून घेईल म्हणे, अग्नी म्हणे हा माझा बाण म्हणजे. नाही तर म्हणे माझा बाण म्हणजे दुसरं काय सांगितलं, जसं अगस्ती त्याने क्षणात समुद्र आटवला होता 3 आचमनामध्ये, तसा हा आहे म्हणे माझा बाण, आता याला आठवतो म्हणे, असं म्हणून बाण लावलेला आहे. मागुती एक क्षण वाट पाहून, उभा ठाकला रघुनंदन, धनुष्यावरी जोडीला बाण, अर्धक्षण न लागता. आणि असं म्हणून उभा राहिलेला आहे राम आणि धनुष्याला बाण लावलेला आहे. आकर्ण चाप ओढिता प्रचंड, भय तडाडी विरेंची अंड, जळचरे खेचरे उदंड, मूर्छना येऊनी पडियेली. आणि तो बाण लावला आणि त्या आवाजाने विरींचे अंड म्हणजे ब्रह्मांड जे होतं, ब्रह्मांड थरथर कापायला लागलं आणि त्याच्या जलचरे आणि पक्षी सगळे थरथर कापायला लागले, मूर्छा यायला लागली त्यांना. निशा संपता समग्र, उदयाद्रीवरी ये मित्रचक्र, तैसा दिव्यरूप समुद्र, सरितांसहित प्रकटला. जशी सकाळ झाल्यावर सूर्योदय होतो त्याप्रमाणे समुद्र नद्यांसहित प्रगट झालेला आहे. यागी होता पूर्णाहुती, तत्काळ प्रगटे आराध्य मूर्ती, तैसा प्रगटला सरितापती, परिवारेसी ते धवा. जसा यज्ञाची सांगता पूर्णाहुती झाल्यावर तो प्रगट होतो यज्ञदेव, त्याप्रमाणे तो आपलं समुद्र प्रगट झालेला आहे सूर्याच्या सरितांसहित नद्यांसहित. यागी वंधून या रघुवीर चरणा, मग म्हणे राजीवाक्षा रघुनंदना, स्मरारी मित्रानंद सदना, जानकी जीवना रघुपते. मग तो स्तुती करायला लागला रामाची. तू कृपा समुद्र रघुवीर, काहे लहरी आली क्रूर, माझा अन्याय नसता शर, धनुष्यावरी घातला. माझा काहीच अन्याय नाही तुम्हाला, तरी तू माझ्यावर का भान चालवतोय म्हणे. माझा स्वभाव रघुनंदना, सर्वदाही करावी गर्जना, तुझशी गर्वहरणा, सर्वताही केला नाही. तर म्हणे माझा स्वभावच आहे तो गर्जना करायची, पण मी तुझ्यासाठी नाहीच गर्जना केली म्हणे, माझा स्वभाव आहे ते होऊन गेलेलं आहे म्हणे, तू माझा गर्वहरण नको करू म्हणे. मग म्हणे रघुनंदन, म्या शरासनी योजिला बाण,
पुन्हा काढिता न ये पूर्ण यासी कारण सांग काही. म्हणे आता तर राम सांगतोय, आता तर मी बाण लावलाय म्हणे, आता हा कुठे टाकू सांग म्हणे, हा काय मला काढता येणार नाही. यावरी बोले सरिथानाथ पश्चिमेसी असे मरु दैत्य, तो माझी जळचरे भक्षित सदा पीडितो गो ब्राह्मण. त्यावरी टाकोन या बाण मरुचा तत्काळ घ्यावा जी प्राण. तो शर गेला न लागता क्षण कल्पांत चपले सारिका. तर तो सांगायला लागला, तर तो हा बाण कुठे टाक म्हणे, पश्चिमेला एक मरु नावाचा दैत्य आहे म्हणे, तर तो माझ्यातले जे जळचर आहेत ते सदा खातो म्हणे आणि गाईंना आणि ब्राह्मणांना सुद्धा तो त्रास देतो म्हणे, तर तू त्याच्यावर हा बाण टाक म्हणे. आणि मग रामाने त्याच्यावर बाण सोडलेला आहे. तो जळी जीववधिला मरुदैत्य शिर शिदले अकस्मात. जीवन शोषिले ते बहुत मारवाड देश वसिन्नला. आणि मग रामाने तिथं बाण मारला ज्या ठिकाणी, तर तिथं तो मेरुदैत्य पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी तो पडला तिथलं पाणी शोषलं गेलं आणि तिथं कोणता देश आला, मारवाड देश वसला गेला आहे म्हणे तो आता. अद्यापि तिकडे अल्पजळ परी वृक्षवल्ली सदा सुफळ, असो सागरे तमाल निळ जामात म्हणून या पूजिला. आणि मग तिथं पाणी कमी आहे, त्या मारवाड देशामध्ये पाणी कमी आहे, पण हे पुष्कळ आहे म्हणे, सुफळ आहेत म्हणे, झाडं वृक्षवल्ली सगळे सुजलाम सुफलाम आहे म्हणे. आणि मग असं झाल्यानंतर समुद्राने याची रामाची जावाई म्हणून पूजा केलेली आहे. मग सर्व पूजा आणून घनश्याम गात्र रघुनंदन अपर्णावरा ते मनरंजन हर्षे पूजी सागर तो. नंतर त्यांनी पूजा केलेली आहे रामाची. दिव्य अलंकार दिव्य वस्त्रे अमौलिक रत्ने प्रभाकरे राघवापुढे नंदीश्वरे समर्पिली ते काळी. आणि मग रामाला त्यांनी दिलेले आहे हे समुद्राने वस्त्र आणि हे अलंकार दिलेले आहेत रामाला. सागर म्हणे अयोध्यानाथा वस्त्रे भूषणे लेई समर्था नृपा सवलकले तत्वता रिपुसन्मुख योग्य नव्हती. मग सागर सांगायला लागलेला आहे रामाला की शत्रूसमोर वल्कल नेसून नको जाऊ म्हणे तू. अयोध्यानाथा नृपवरा करुणी त्यांच्या अंगीकारा मग समरांगणी दशकंधरा खंड विखंड करावे. आणि तू सर्व वस्त्र अलंकार घेऊन आणि मग त्या रणांगणावर जा म्हणे तू, असं सांगतोय समुद्र त्याला रामाला. बैसावया दिव्यरथ समरी पाठविल शशीनाथ सुवानर सुग्रीवादी समस्त विनविती तेव्हा रघुत्तमा. आणि तू युद्धाला जेव्हा जाशील त्यावेळेला शचीचा नाथ म्हणजे इंद्र तुला रथसुद्धा पाठवणार आहे म्हणे. आणि मग हे वानर होते सुग्रीव वगैरे ते रामाला विनंती करता हे अलंकार आणि वस्त्र नेसा म्हणे. स्वामी आम्हा समस्तांचे मनी वस्त्रे भूषणे घ्यावी ये क्षणी भक्तवचने चापपाणी मानिता जाहला ते वेळा. आणि मग भक्तांचं वचन ऐकून बोलणं ऐकून रामाने ते स्वीकार केलेलं आहे सर्व. कल्पांत चपळे समान राघव नेसला पीतवसन उत्तरीय प्रावरण दैदिप्यमान किचंड किरण प्रवेशला. तर एकदम सूर्यासारखं तेजस्वी असं ते वस्त्र तो नेसलेला आहे राम. सावरोनिया जटाभार वरी मुकुट घातला सुंदर तेज तळपतसे अपार दिक्चक्रा माझी न समाये. तर झळझळीत असा त्याचा मुकुट होता, त्याचं दाही दिशाला किरण पसरलेले होते म्हणे. प्रलय चपळेचे उमाळे उठती तेवी दिव्य कुंडले तळपती की कवी आणि अंगिरापती करणी शोभती साचार. तर असे जसे काही तरंग उठत आहेत त्याप्रमाणे त्याच्या कानामध्ये कुंडले होते. तर ती कुंडले कसे दिसत होते, ज्याप्रमाणे शुक्र आणि गुरु असे चमकत होते म्हणे कानामध्ये त्याच्या रामाच्या. मुक्ता फळमाळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्ता रूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफुली. गळ्यामध्ये मुक्ता फळांच्या माळा होत्या. मुक्ता फळांचे तेज गहन परी त्यांचा पालटला वर्ण दिसती इंद्रनीला समान श्यामलांगी रघुपतीच्या. तर ते मुक्ता फळ होते तर ते कसे दिसत होते, रामाच्या रंगामुळे श्यामल असे इंद्रनीलासारखे दिसत होते म्हणे. जेवी निष्कलंक मृगांक तेवी हृदयी झळके पदक कटिमेखलेचे तेज अधिक देखता अर्क भुले पै. आणि मग कमरेला जी साखळी होती मेखला होती तिचं तेज आणखी चमचम करत होतं म्हणे. वेदांच्या श्रुती गहन अर्थ बोलती जेवी शोधून तैशी क्षुद्र घंटा ऋणधुन
शब्द करीती रसाळ. त्या कमरेच्या साखळीला जे जे बारीक घुंगरू होते ते असे रुणुझुणू शब्द बोलत होते, जसे हे वेद जसे श्रुती म्हणतात त्याप्रमाणे. तीक्ष्ण प्रभेची चक्रे तळपती, तैशा मुद्रिका करी झळकती. पदी नुपुरे गरजती, असुरांवरी प्रतापे. हातामध्ये बोटांमध्ये अंगठ्या होत्या म्हणे रामाच्या, आणि पायामध्ये नुपुरं होते ते. नीळ गगनावरी सुंदर, मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र. तैसा अम्लान सुमनहार, श्यामलांगी शोभतसे. जसा नीलवर्ण आकाशामध्ये आकाशगंगा जी चांदण्यांची जी गंगा असते त्याप्रमाणे त्याच्या गळ्यामध्ये पांढऱ्या फुलांचा हार रामाच्या श्यामवर्णावर दिसत होता. असो दिव्यगंधी दिव्य सुमनी, सागरे पूजिला चापपानी. तैसाची लक्ष्मण तये क्षणी, वस्त्रालंकारे गौरविला. आणि त्याचप्रमाणे रामाला सर्व दिलेले आहे आणि तसंच वस्त्रालंकार लक्ष्मणाला सुद्धा दिलेले आहेत. देव करती जय जयकार, वर्षती दिव्य पुष्पसंभार. बुभुक्कारे गरजती वानवर, तेने अंबर कोंदले. आणि देवसुद्धा वरून पुष्पवृष्टी करत होते आणि गर्जना करत होते, आणि माकड बुभुक्कार करत होते म्हणे. असो जगदात्मा रघुवीर, जो का सर्वानंद मंदिर. सागराप्रती राजीव नेत्र, काय बोलता झाला. आणि मग आता समुद्राला राम काय म्हणतोय, म्हणे सुवेळेसी जावया दळभार, उपाय सांगे काही सत्वर. सागर म्हणे तय नळवानर, ऋषींचा वर त्या सहसे. नळ कपी बाळपणी, शाळीग्राम टाकी जळी नेऊनी. मग ऋषी म्हणती जीवनी, पाषाण तरोत तव असते. तर मग तो समुद्राला विचारतो आता काय करू म्हणे, आता इकडून तुझ्यावरून तरून जायला काहीतरी उपाय पाहिजे. तर तेव्हा समुद्र सांगायला लागला त्याला, तुझ्याकडे जो नळ नावाचा वानर आहे तर त्याला एका ऋषींनी वर दिलेला आहे म्हणे. कारण की हा नळ लहानपणी काय करायचा, शालिग्राम होते ते शालिग्रामचे गोटे ते जाऊन पाण्यामध्ये टाकायचं म्हणे. तेव्हा ऋषींनी याला सांगितलं की याच्या हाताने पाण्यावर दगड तरतील म्हणे, तरंगतील म्हणे. या लागी सुवेळू परंतु, नळाचे हाते बांधी सेतू. असो आज्ञा मागोनी सरिता नाथू, झाला गुप्त स्वस्थानी. तर म्हणे या नळाच्या हाताने तुम्ही हे टाका म्हणे दगड पाण्यात, म्हणजे सगळा पूल तयार होईल म्हणे. आणि असं सांगून समुद्र गुप्त झालेला आहे. या उपरी कौसल्यानंदन, नळ कपी जवळी बोलावून. म्हणे धन्य तुझे वरदान, जळी पाषाण तारी आता. धन्य धन्य तुझी माऊली, तुझ ऐसे रत्न प्रसवली. तरीच खया ये काळी, प्रगट करी सामर्थ्य तुझे. नळाला म्हणे धन्य म्हणे तुला की तुला असा वर मिळालेला आहे. तर आता एक काम कर म्हणे, तू आता तुझा हा जो वर आहे तो तुझं सामर्थ्य आहे ते सगळ्यांना दाखव म्हणे, आणि याच्यावर पूल बांधायला दगडी वगैरे टाकायला सुरुवात करू म्हणे. ऐसे बोलता रघुवीर, बुभुक्कारे गरजती वानवर. पाषाण पर्वत पार, समुद्र जळी टाकती. लागता नळाचा वरदहस्त, समुद्री तरती काष्ठवत. की तुंबिनी फळे तरत, पाषाण पोहत त्यापरी. तर मग नळाजवळ आणून द्यायचे, तो नळ घ्यायचा आणि पाण्यात टाकला, त्याचा हात लागला की ते दगड वृक्ष आणि लाकड सगळे एक दगडी आणि सगळ्या अशा पाण्यावर तरंगायच्या. ज्याप्रमाणे की नारळ जसे पाण्यावर तरंगतात ना, त्याप्रमाणे ते सगळे वरती तरंगत होते. की सद्गुरूचे कृपे करुणी, भवजळी तरती बहुत प्राणी. तैसीच नळाची करणी, पाषाण जळी तरले हो. जसं सद्गुरूंची कृपा होते आणि आपण संसाररूपी भवसागर तरून जातो, त्याप्रमाणे नळाच्या हाताने दगड पाण्यामध्ये तरंगत होते. इकडे 18 पद्मे वानर, 72 कोटी रीसवीर. पर्वत पाषाण तळवर, संख्या रहिता आणि ती. तर 18 पद्म वानर, 72 कोटी अस्वल, हे सगळे काय करायचे, दगड पाषाण तरु सगळं आणायचे, ते पर्वत सगळे आणायचे ते. असंभाव्य उचलिती पर्वत, वरी ग्राम गंगा तटाका सहित. ऐशा नगांच्या उतरंडी बहुत, धावता ती घेऊनी. तर 10 गावं उचलले जातील इतकं ते वजन उचलायचे नद्यांसहित. इतके ते त्यांचे वजन नाही तोलता येणार इतके ते आणत होते. झाडं नद्या ते सगळंच आवरून आणत होते ते माकडं, आणि उचलायचे आणि लक्षच्या लक्ष पर्वत उचलायचे आणि टाकायचे. आणि चालताना त्यांना खालचं दिसत नव्हतं, इतकाले भार व्हायचे ते माकडं. त्याही माझी हनुमंत, विशाळ रूप धरी अद्भुत.
की मंदरा चळाची धावस्त राम कार्या कारणे. आणि माकडं तर आणतच होते, मोठे मोठे पर्वत अन दगड अन धोंडे सगळे आणत होते. आणि मारुती तर इतकं विशाल रूप धारण केलं, जसा काही एखादा पर्वत धावतो आहे व रामाच्या कार्यासाठी असं वाटत होतं. तरी तो महाराज हनुमंत तेने किती वाहिले पर्वत, मूळ काव्या माझी गणित केले ऐसे ऐका ते. तर त्यांनी किती पर्वत आणले तर ते आता बघा म्हणे. वेद संख्या लक्ष पर्वत, पुच्छे वेष्टित आधी हनुमंत, शास्त्र संख्या लक्ष शिरी ठेवित, हाती घेत लक्षद्वय. तर वेदसंख्या, वेदांची संख्या किती आहे? 4 वेद आहेत. तर ते 4 वेदांची लक्ष म्हणजे 4 लाख पर्वत घ्यायचा. कशाने? शेपटीने वेढून घ्यायचा. शास्त्रसंख्या लक्ष म्हणजे 6 लक्ष. 6 शास्त्र किती आहेत? 6 शास्त्रे आहेत. तर शास्त्रांची संख्या 6 आहे म्हणजे 6 लक्ष डोक्यावर ठेवायचा. आणि हातामध्ये किती घ्यायचा? लक्षद्वय म्हणजे 2 लक्ष हातात घ्यायचा. इतके ते पर्वत आणि डोंगर उचलायचा तो मारुती एकटा. बहुतनगांच्या पंक्ती स्कंदी बसवी हो मारुती, मागे सांडोनी समीर गती, आकाशपंथे धावत असे. आणि मग हे सगळं खांद्यावर ठेवायचं आणखीन काही, आणि रांगेमध्ये खांद्यावर पण ठेवायचा. आणि हे घेऊन एवढं सगळं आकाशमार्गाने धावायचा म्हणे मारुती. वानर श्रमरे असंख्यात, ठाई ठाई पडती निद्रिस्त, परिश्रमरहित हनुमंत असंख्यात खेपा करी. तर माकडं दमून झोपून जायचे, ठिकाणी झोपून जायचे, पण मारुती काही दमत नव्हता. असंख्य खेपा घालायचा तो. आश्चर्य करी अयोध्या पाळ, म्हणे धन्य मारुतीचे बळ, संख्या रहित अचळ, रिचवी नेऊन सागरी. म्हणजे धन्य हा मारुती म्हणे, त्याचं मोजता येणार नाही एवढं तो पर्वत आणतोय आणि सागरामध्ये रिचवतोय म्हणे. प्रथम दिवशी नळे अद्भुत, 14 गावे बांधिला सेत, परी अभिमान धरिला बहुत, माझे नितरती पाषाण हे. पहिल्या दिवशी नळाने काय केलं? 14 गावं महातील इतका मोठा पूल बांधलेला आहे. आणि मग त्याला अभिमान झाला की माझ्यामुळेच हे होऊन राहिलेले म्हणे. तव निमेष आमाजी एक मीन आला, तेने सर्व सेतू गिळाला, सवेच दीनमनी उगवला, तो सेतू नाही त्या स्थळी. आणि मग सकाळी उठून पाहता तो जो पूल बांधलेला होता तो पूलच नाही. तर तो पूल कोणी हे केलेला होता? तो एक मासा आला आणि त्याने तो गिळलेला होता. सुग्रीवादी वानर तर्क करीती, रावणे नेला सेतू म्हणती, मग रघुपतीस जाणविती, सेतू नाही म्हणून या. सुग्रीव आणि बाकीचे जे वानर होते ते कुतर्क करायला लागले की हा म्हणे पूल जो बांधलेला होता तो रावणानेच नेला बरं का म्हणे बहुतेक. कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो. मग ते रामाला कळालेलं आहे. मग श्रीरामे शरभासी जाऊनी, तिमिंगल मत्स्य आणविला ते क्षणी, शरभ म्हणे सेतू शोधुनी, वेगे आणून देई जे. नाही तरी अयोध्यानाथ, तुम्हास शिक्षा करील बहुत, यावेळी तिमिंगल बोलत, राघवा पुढे ते वेळा, मी दर्शनासे येते वेळे, मागे येत होती लघु बाळे, त्याही गिळीला शीघ्र काळे, बाळ भावे करुणिया. आणि मग ज्या माशाने तो सेतू गिळलेला होता तर त्यालाच आणलं बोलून. आणि मग तो सांगतोय म्हणे मी येतो तो म्हणे इकडे रामाच्या दर्शनाला, त्यावेळेला माझ्या मागे माझे पिलं आले म्हणे आणि त्या पिल्लांनी हा गिळलेला आहे म्हणे तुमचा पूल म्हणे. असं तो मत्स्य सांगायला लागला, मासा सांगायला लागलेला आहे. तया हाती बांधवीन क्षणात, अथवा स्वपृष्टीचा करीन सेत, हास्यवदन करी रघुनाथ, म्हणे करणी अद्भुत बाळांची. मग तो म्हणे थांबा थांबा म्हणे, मी माझ्या बाळांना सांगतो म्हणे काढायला, नाहीतर ते जर नाही झालं तर मी माझी स्वतःच्या पाठीवरून पाठीचा पूल करेल म्हणे तुमच्यासाठी म्हणे. असं सांगायला लागला. तेव्हा रामाला हसू आलेलं आहे. आणि मग स्वपृष्टीचा करीन सेत, हास्यवदन करी रघुनाथ, म्हणे करणी अद्भुत बाळांची, गर्वहत नळ होऊन खाली पाहे अधोवदन, असो मत्स्य शिशूने ऐक सेतू उगळून, आणून ठेविला पूर्वस्थळी. आणि मग असं सांगितलं त्या माशाने. मग रामाला हसू आलेलं आहे आणि नळाला जो गर्व झालेला होता तो त्यांनी खाली मान घातलेली आहे म्हणे. आणि मग मासा गेला आणि त्या पिल्लांना सांगितलं ते काढा म्हणे तोंडातून. मग त्यांनी ते तोंडात वाटे सगळे पूल बाहेर काढलेला आहे आणि त्या मोठ्या माशाने आणून जागेवर ठेवून दिलेला परत. मग त्यापुढे कपिनळ सेतू बांधिता जाहला विशाळ, परी जळी पडता ते अवचळ, मत्स्य गिळती सवेग. आणि मग परत
तो माकड होता नळ, तो परत सेतू बांधायला लागला. पण काय व्हायचं, पाण्यात टाकला दगड की ते मत्स्य परत गिळून घ्यायचे. मत्स्य गिळती अचळ उगाची तटस्थ पाहे नळ, तो मत्स्यरूपी केशव विशाळ जळचरांप्रती सांगतसे. म्हणे मी आणि रघुवीर दोघे एक रूप साचार, सेतुबंधनासी निर्धार विघ्न काही न करावे. आणि तो मत्स्यरूपी होता, म्हणजे एक रूप माशाचं, मत्स्य वराह कोर्म असे जे रूप आहेत. तर तो सांगतोय म्हणे एक रूप माझं पण आहे, मत्स्यरूपी केशव, म्हणजे मी पण आहे म्हणे एक रूप म्हणे. तर राम आणि मी काही वेगळा नाही म्हणे. तर तुम्ही आता हे करू नका म्हणे, त्रास देऊ नका म्हणे, विघ्न करू नका म्हणे. नळासे सहाय्य होऊन तळी पृष्ठी द्या अवघे जण, असो पर्वत गिळता राहिले मीन, नवल जाहले ते वेळा. आणि मग म्हणे उलट तुम्ही तुमच्या पाठीचा आधार द्या म्हणे त्याला, आणि पुलाला आधार मिळाल्यावर तो राहील म्हणे, असं सांगितलं. आणि मग हे सुरू झाला परत. मग ते माशांनी पर्वत गिळणं बंद केलं आणि पूल तयार व्हायला लागला. परी पर्वत शिळा उसळून दूर जाती वाहून, नळाची विकळमती पाहून तटस्थ रूप जाहला. आणि मग परत बांधायला सुरुवात केली, पण त्या शिळा होत्या त्या उसळून दूर निघून जायच्या. मग नळासी म्हणे हनुमंत, सखया गर्वन धरी किंचित, अवघा करता रघुनाथ, अभिमान तेथे काय असा. तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं नळाला की तू गर्व करू नको म्हणे, हे जे काय करता करविता कोण आहे, तो रामच सगळं करतोय म्हणे, करता करविता रामच आहे म्हणे. स्तंभाविना आकाशधरी, जसं राम काय करतो, स्तंभाविना आकाशधरी, उदकावरी तारी धरित्री, मित्र शशी डुगणे निर्धारी, वायुचक्री चालविजतो. आभाळाला खांब आहे का, तर नाही, ते कसं राहतं मग, तर रामाच्याच याच्याने राहतं म्हणे. उदकावरी म्हणजे पाण्यावर धरती तरंगते, पाताळ आहे खाली, वरती ती कशी काय तरंगते आहे. किंवा सूर्य चंद्र आणि आकाशातले तारे, हे सर्व हे वायुचक्र जो कोण चालवतो, तर कोण, तो हाच आहे म्हणे, ब्रह्मांड नायक म्हणजेच राम आहे म्हणे. तर तू स्वतः अभिमान करू नको इथं, असं सांगितलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे मोडून सवेची निमीन लागता क्षण, त्या रामापुढे अभिमान कोठे चालेल जीवांचा. हे ब्रह्मांड घडी आणि मोडी तोच करतो म्हणे, घडवणं आणि मोडणं हे सर्व त्याच्या हातात आहे. किती वेळात, निमिष, पापणी लवते न लवते तेवढ्यात तो सगळं करू शकतो. तर त्या रामापुढे तू अभिमान करू नको म्हणे, जीवाचा अभिमान चालणार नाही म्हणे त्याच्यापुढे. जैसा अवगवता वासरमणी, मृगांक तेज लोपे ते क्षणी, तेथे खद्योत स्वतेजे करुणी, उजळील काय न भाते. जसं सकाळ झाली सूर्य उगवतो, किंवा संध्याकाळ झाली की चांदणं येतं आणि सूर्य उगवल्यावर चांदणं लोप पावतं. आणि तिथं हे काजवे म्हणतील की आम्ही उजेड दाखवू, तर होईल का म्हणे, नभात प्रकाश पडेल का काजव्यांचा, तर नाही. या लागी गर्व सांडोनी, सांगतो ते वर्मधरी मनी, रकारे एक शिळा रेखोनी, काना देऊनी करी गुरु. तर म्हणे आता ऐक, हे सगळं मनातला अभिमान सोडून दे आणि एका दगडावर र लिहायचं म्हणे, रकारी सुरुवात कर. तर रकारे एका दगडावर र लिहायचा, त्याला काना देऊनी करी गुरु, आणि त्याला एक काना दे म्हणे, म्हणजे रला त्याला रा कर म्हणे. मग दुजे शिळेवरी रेखी मकार, दोघांशी करी एकंकार. तर एका दगडावर र लिही, त्याला काना दे, आणि दुसऱ्या दगडावर म लिही म्हणे, आणि ते दोघं एकत्र करायचं आणि मग टाकायचं म्हणे. तू म्हणसी राम नाम पवित्र, सेतूवरी केवी लिहू, कपी देतील वरी चरण, हा संशय धरी तुझे मन, बारे मुख्य भेदासी कारण, तो अभिमान सोडी का तू. आणि तू आता विचार करशील म्हणे, हे राम नाम जर दगडावर लिहिलं आणि त्याच्यावर मग हे सगळे वानर सगळे चालून जातील, पाय देतील म्हणे, तर हे कसं काय बा, असा संशय मनात तू धरू नको म्हणे, आणि सुरुवात कर, असं मारुती याला सांगतोय नळाला. मुख्य राम नाम पाही, हृदय अभेद रुळे सदाही, मग ते पाषाण सहसाही, भेदभाव न धरिती. तर मुख्य जे रामनाम आहे ते हृदयात धर म्हणे, मग त्याच्यामध्ये काहीच भेदभाव राहणार नाही. हनुमंत वचन तीक्ष्ण कुठार, समूळ छेदिला अभिमान तरुवर, मग निर्भिमाने नळवीर, तैसेच करिता जाहला. आणि मग हनुमंताने सांगितल्याप्रमाणे तो नळ तसंच करायला लागलेला आहे. करिताचे श्रीरामस्मरण, नळ कपी जोडी पाषाण, तो तेथे समविषम थोर लहान, भेदाभेद न दिसेची. मग तो त्याप्रमाणे राम राम लिहायला लागला आणि तिथं काहीच त्याला
भेदाभेद दिसतच नव्हतं. हनुमंत काव्यातील हृद्गत चतुरी जाणीजे हा भावार्थ, सेतुपंथे राम यथार्थ, नळे नाही रेखिले ते, दुजयाशी पाषाण ते जे बुडवीत, ते सागरी तरिती तारुवत, हा नळाचा गुण नव्हे निश्चित, महिमा अद्भुत रामाचा. आणि राम नाम लिहिल्यामुळे ते तरले जात होते म्हणे. कसे? ह्याच्याप्रमाणे जसं आपल्या संसारामध्ये रामनाम हे तारू असतं, म्हणजे जहाज, रामनामाचं एक प्रकारचं जहाज होतं असतं म्हणे. तर असा हा रामनामाचा महिमा आहे. सेतू बांधावा या कारण, नळ रामेची केला निर्माण, भक्तवत्सल रघुनंदन, महिमा वाढवी दासांचा, असो बाणसंख्या दिवसात, सुवेळेपर्यंत बांधिला सेत, शतयोजने लांब गणित, दशयोजने रुंदपई. आणि मग सुवेल पर्वत जो आहे तिथपर्यंत हा सेतू बांधलेला आहे. किती? शतयोजने लांब आणि 10 योजने रुंद असा हा हे सेतू तयार झालेला आहे. गगनी पाहती सूरवर, सेतू दिसे जैसा भोगींद्र, रघुपती ते सागरी सांगती वानर, सेतू संपूर्ण केला नळे. आणि मग तो सेतू असा दिसत होता जसा काही एखादा विशाल नागच आहे, शेषच आहे अशाप्रमाणे दिसत होता. आणि सांगितले सगळ्यांनी की, वानरांनी जाऊन सांगितलं रामाला की नळाने सेतू पूर्ण केलेला आहे. नळा असं बोलून रघुनंदने, हृदय धरिला परमप्रीतीने, म्हणे धन्य धन्य तुझे जिने, भरिले त्रिभुवन कीर्तीने, सखयात्वा अद्भुत कार्य केले, अघटित तेची घडविले, असो रघुवीर म्हणे ते वेळे, चला सुवेळे जाऊ आता. चला म्हणे आता याच्यावरून सुवेळेला जाऊ म्हणे. सुवेळ नावाचं जे ठिकाण आहे तिथपर्यंत जाऊ म्हणे. याचं कुंचा फिरविला विरे नळे, तत्काळ उठती कपिदळे, बुभुक्कार ना देते वेळे, डळमळला भूगोल. सगळे मग उठलेले आहेत आणि चाललेले आहेत ते आता. सुमुहूर्त वेळा पाहून, उठवणी चालिले रामलक्ष्मण, दशयोजने रुंद प्रमाण, सेना दाटली चालता. तर दशयोजने लांब असं रुंद असे चाललेले आहेत ते वानरसेना. कडेचे कोसळती वानर, सवेची उडी घेती चक्राकार, वरी येऊन सत्वर, सेतुपंथे चालती. चालता चालता पाण्यात पडायचे आणि परत उठून गोलगोल फिरून वरती यायचे आणि चालले परत. माकडं सगळे चाललेले आहेत. रघुपती चरण चाली चालत जात, धावती सुग्रीव हनुमंत, म्हणती रघुत्तमा विपरीत, होईल असे वाटते तुमचे पद लागतात ये वेळा, उद्धरतील सेतूच्या शिळा, होतील अहिल्या बला, पडतील गळा कपींच्या. तर गंमत करण्यासाठी म्हणून कोण? हनुमंत आणि सुग्रीव गेले रामाजवळ आणि सांगितलेलं हे रामाला, हा आता म्हणे काहीतरी अघटित घडल बरं का म्हणे, तुम्ही चालू नका म्हणे या दगडांवरून, जर तुमच्या पाय लागले म्हणे या दगडांना तर त्याच्यातून अहिल्यासारख्या शिळा उद्धरून जातील आणि त्यांच्यातून बाई निघल म्हणे, आणि त्या सगळ्या बायका निघाल्यावर ह्या माकडांच्याच गळ्यात पडतील म्हणे. तर तेवढ्याकरता तुम्ही नका चालू म्हणे पायी. कुटील भाव सोडून, विनोदे हासे सूर्यनंदन, मग हनुमंत स्कंदी रघुनंदन, आरूढला ते वेळाला. आणि मग असं त्यांची हसी मजा करत त्यांनी रामाला खांद्यावर घेतलेलं आहे, हनुमंताच्या खांद्यावर रामाला घेतलेलं आहे. अंगदाच्या स्कंदावरी सौमित्री, बैसे ते अवसरी, बाळ सूर्य उदयाद्रीवरी, त्याच परी शोभतसे. आणि मग अंगदाने लक्ष्मणाला घेतलेलं आहे आणि मारुतीने रामाला घेतलेलं आहे. आणि जसं काही बाळ सूर्यच चाललेला आहे त्याप्रमाणे भासत होतं. न भरता अर्ध प्रहर, सुवेळेसची आला रघुवीर, सेना उतरली अपार, लंका गजबजले. आणि ते सुवेळेला आलेले आहे अर्ध्या घटकेमध्येच. सगळीकडे लंकानगर गजबजलेलं आहे. शुकास केले होते बंधन, तो राघवे दिधला सोडून, तेने रघुपतीचे वंदोनी चरण, लंके माझी प्रवेशला. तो शुक नावाचा जो राक्षस होता, पोपटाचं रूप घेऊन आलेला होता, त्याला मग तिकडे गेल्यानंतर लंकेत गेल्यावर रामाने सोडून दिलेलं आहे. मग रावणापुढे अद्भुत राघव प्रताप शुक सांगत, म्हणे जयाशी समुद्र सरितांसहित, मूर्तिमंत भेटला. आणि तो सांगायला लागला की म्हणे हा जो राम आहे ना, याला समुद्र स्वतः येऊन नद्यांसहित भेटलेला आहे म्हणे. धन्य प्रतापी रघुनंदन, स्थळी तारिले पाषाण, धन्य प्रतापी रघुनंदन, जळी तारिले पाषाण, परमशस्त्र वानरगण, कळीकाळासी न गणती.
तुम्ही निरोपजे सांगितले तितुके मित्र पुत्रांसी कथिले तव ती धावनी मजला धरले बांधोनी पाडिले भूमीवरी. तर तुम्ही मित्रपुत्राला म्हणजे सुग्रीवाला सांगायला निरोप दिलेला होता म्हणे. मी ते सांगितलं म्हणे. रावणाला सांगतोय तो शुक. तर उलट त्यांनी मला धरून बांधून घातलेलं आहे म्हणे. आणि तिथं जे राम आलेला आहे म्हणे त्याचे जे माकड आहे तर त्यांनी पाषाण इतके शूर आहेत म्हणे ते. तर त्यांनी दगडी टाकून टाकून पूल तयार केलेला आहे म्हणे आणि ते सगळे आलेले आहेत म्हणे. करुणा सागरा रघुनंदन तेने आज दिदले सोडून आता राजा जानकी नेऊन सत्वर रामासी समर्पावी. तर असा तो म्हणे त्यांनी मला सोडून दिले म्हणे त्या रामाने. तर आता तू एक कर म्हणे जानकीला रामाच्या स्वाधीन करून दे. सखा करिता रघुनंदन तेने चंद्रार्कवरी कल्याण ऐकता क्षोभला रावण म्हणे केले न ताडन तीही तुझं. तर म्हणे तो सांगायला लागला तू रघुवीराला रामाला सखा कर म्हणे आणि मग तू चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुझं कल्याण होईल म्हणे. मग तो रावण आणखी चिडलेला आहे. भय घेतले मानसी म्हणून भलते वाचाळसी शत्रू प्रताप मज पुढे वाणीसी तरी मृत्यू पावसी निर्धारे. म्हणे त्या रामाने तुला पण मारलेलं दिसतं म्हणे. शत्रूचं वर्णन माझ्या पुढे करतोय म्हणे. तर तू आता जर पुढे काही बोलला तर बघ म्हणे तुला मारूनच टाकेल म्हणे. मग शुका आणि सारण दोघां सांगे दशवदन म्हणे सुवेळेसी जाऊन सैन्य गणवून यावेगी. आणि मग त्यात शुकालाच आणि दुसरा सारण त्या दोघांना सांगितलं की तुम्ही त्या सुवेळेला जा म्हणे आणि त्यांच्या सैन्य किती आहेत ते मोजून या म्हणे. मुख्य कोण वानर कोणासवे किती भार ऐसे पाहुनी सत्वर परता रक्षून आपणा आज्ञावंदुनी दोघांजणी कपिसेनेत आले ते क्षणी वानर वेश धरुणी सैरा वैरा हिंडती सेना धुंडोनी सकळ मग तेथे असे अयोध्या पाळ लक्षित ते सभामंडळ उभे दूर राहोनिया. आणि मग म्हणे तुम्ही दोघं जा म्हणे आणि तिथं वानराचं रूप घेऊन आणि बघा म्हणे कोण कोण वानर कसे कसे आहेत किती किती बलाढ्य आहेत सगळं मला सांगा म्हणे. असं म्हणून रावणाने पाठवून दिलेलं आहे. तो बिभीषणाची दृष्टी ते काळी अकस्मात दोघांवरी पडली धावून धरिले ते वेळी राघवाजवळी आणले. आणि ते दोन माकडांचा वेश घेऊन इतर वानरांमध्ये फिरत होते ते दोघं राक्षस. आणि तेवढ्यात बिभीषणाने त्यांना ओळखलं आणि त्यांनी त्या दोघांना पटकन पकडलं आणि रामाजवळ घेऊन आलेला आहे बिभीषण. म्हणे हे रावणाचे हेर इही सेना गणिली समग्र वेश पालटुनी वानर होऊन हिंडती स्वइच्छा. आणि आपल्या सेनेमध्ये वानराचं रूप घेऊन हे फिरतायत म्हणे. आणि हे रावणाचे हेर आहेत. चुना माखोनी वायस जहाले जैसे राजहंस की धरुणी ब्राह्मणाचा वेश मैंद जैसे हिंडती. जसं कावळ्यांनी अंगाला चुना माखून घेतला आणि ते काय राजहंस झाले म्हणे त्याप्रमाणे किंवा ब्राह्मणांनी आपल्या चोरांनी ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ते कसे फिरतात म्हणे त्याप्रमाणे हे फिरतायत म्हणे. की खोटे नाटे करून खऱ्यात मेळविती कुजन मग परीक्षक काढिती निवडून दोघे जण तैसे धरिले. आणि हे खोटं नाटक जे करतात ना म्हणे त्यांना बरोबर ओळखू येतात म्हणे. तर तसे मी यांना पकडून आणलेलं आहे म्हणे. मग राजाधिराज रघुनंदन सुहासवदन बोले वचन म्हणे या दोघांस करी धरून दाखवा सैन्य समजते. बरं झालं म्हणे आणलं तर आता यांना हाताला धरून सगळे सैन्य दाखवून द्या म्हणे. राम सांगतायत त्यांना. सकळ वृत्तांत आणुनी म्हणा जाऊनी श्रुत करा दशवदना तव ते म्हणते रघुनंदना मखपाळक विश्वेशा. म्हणे आणि हे यांना सांगून द्या म्हणे की कोण कोण आहे कसं आहे सगळं जाऊन रावणाला सांगू द्या म्हणे. मग तेव्हा ते दोघं रामाला बोलतायत. आम्ही महिमा ऐकिला करणी तो राम आजी देखिला नयनी असो श्रीरामाची आज्ञा घेऊनी दोघं परतले लंकेसी. म्हणे आम्ही रामाचा महिमा फक्त ऐकलेला होता आज प्रत्यक्ष बघायला मिळाला म्हणे राम कसा आहे ते. आले देखोन दोघे हेर षोडश खणांचे गोपुर त्यावरी चढला दशकंधर सेवक अपार भोवते. आणि मग रावण होता तो त्यांचं जे गोपूर होतं 16 खणांचं त्याच्यावर तो चढलेला आहे रावण आणि बघतोय. त्याच्या भोवती सेवक पण आहेत. हेरान प्रति पुसे रावण सांगा येथून कोणाचे कोण मग ते लाविती दोघे जण संकेतवर्ण लक्षुनिया. आणि मग त्या सेवकांना विचारायचा तो रावण ते तिथं कोण कोण आहे म्हणे मला बोटाने सांगा. मग ते बोट दाखवून सांगायचे हा कोण आहे तो कोण आहे ते सर्व. वानर सेना दशयोजन सभोवती उतरली विस्तीर्ण एक एक वीर दैदिप्यमान बळवंत आणि प्रतापी
वानर सिंधूचे मध्यमंडळ व्युत्पत्ती उभे भोवते सकळ मध्यभागी तमाल निळ वस्त्राभरणी मंडित असे. वानररूपी जसं काही एखादं तळं होतं, समुद्र होता आणि मध्यभागी व्युत्पत्ती वानर होता आणि तिथं सोनेरी याच्यावर जो उभा आहे म्हणे तो राम आहे असं मध्यभागी. वानर सिंधूचे मध्यमंडळ व्युत्पत्ती उभे भोवते सकळ मध्यभागी तमाल निळ वस्त्राभरणी मंडित असे. कणक हरिण चर्मावरी पूर्ण पौडलासे रघुनंदन सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून गोष्टी सांगे कौतुके. तर सोनेरी असं मृगाजीन आहे म्हणे, त्याच्यावर जो पहुडलेला आहे सुग्रीवाच्या मांडीवर डोकं ठेवून तो राम आहे म्हणे असं त्यांनी सांगितलं त्याला, रावणाला. ते सैनिक सांगतायत. जाळून गेला लंकानगर सवेची घेऊन आला रघुवीर तो हनुमंत वायुकुमर चरण चुरीत रामाचे. ज्याने लंका जाळली म्हणे आणि तो रामाला घेऊन आलेला आहे असा तो हनुमंत रामाचे पाय दाबतोय म्हणे. तुमचा बंधू बिभीषण रघुनाथा निकट बैसोन जे जे झाले वर्तमान गोष्टी सांगे रामकर्णी. आणि तुमचा भाऊ म्हणे तो रामाजवळच बसलेला आहे आणि जे जे घडलं ते सांगतोय म्हणे रामाला. दैदीप्यमान दिनकर तैसा रामाचे पाठीसी सौमित्र पहिलं अंगद महावीर क्रोधे पाहे आम्हाकडे. आणि तिथं कोण पाठीशी लक्ष्मण उभा आहे म्हणे आणि आपल्याकडे रागाने पाहतो आहे तो कोण आहे, तो अंगद आहे म्हणे. पहिलं सुषेण वैद्य महावीर हा सूर्यसुतासी होय शशुर 20 कोटी वानर भार त्या सांगा ते पुरुषार्थी. तर सुग्रीवाचा तो शशुर आहे म्हणे, कोण, सुषेण वैद्य असं ते सांगतायत. पहिलं जांबुवंत वृक्षवीर तयाचा 72 कोटी दळभार पहिलं सेनाधिपती निळवीर सामर्थ्य अपार त्यांचे. तर जांबुवंत हा आहे म्हणे, तर त्याचं दळभार किती आहे, 72 कोटी. आणि तो सेनापती दुसरा आहे तो कोण आहे, तो निळे म्हणे. जेने शिळा बांधिला सागर नळ नाम बळ समुद्र शरभ वृषभ भरवताकार युद्धसमय वांछिती. ज्याने समुद्र बांधला तो हा नळ आहे म्हणे. असो आता वानरगण त्यांची नामे सांगतो पूर्ण उर्वी न पुरे करता लेखन बलार्णव सर्वही. तर आता वानरांचे नावं सांगतो म्हणे पण ते लिहायला पृथ्वीसुद्धा पुरणार नाही म्हणे. या लागील शकंधरा अवधारी यासी युद्ध करिता समरी. या लागील शकंधरा अवधारी यांसी युद्ध करिता समरी. काळाची ही नवरे उरी मग इतर येथे कायसे. ऐसे बोलता शुक सारण अत्यंत क्रोधावला रावण म्हणे तुमचा शिरच्छेद करून टाकावा ऐसे वाटते. तर तो शुक सांगत होता याच्याशी युद्ध करताना इतके आहेत म्हणे ते बलाढ्य, तर तुझा काहीच पार उरणार नाही म्हणे, काहीच चालणार नाही म्हणे. तेव्हा रावणाला राग आलेला आहे, तो सांगतोय की थांबा तुमचा शिरच्छेद मी करतो म्हणे. येरू म्हणते आम्ही तुमचे हेर सत्य सांगावा समाचार असत्य बोलू तरी साचार दंड करावा आम्हाते. म्हणजे तुम्हीच तर सांगता म्हणे काय घडलंय तिथं सगळं आम्हाला सांगा, खरं सांगा. आणि सत्य सांगावं तरी तेच म्हणे, खोटं सांगितलं तरी दंडच करतात म्हणे तुम्ही. असो इकडे बिभीषण समस्तांसी दावी तर्जनी उचलून म्हणे पहिलं पहा रावण गोपुरावरी चढला असे. मग बिभीषण त्यांना बोटाने दाखवतोय रामाला आणि त्यांना तोपा म्हणे रावण वरती चढलेला आहे म्हणे गोपुरावर. 10 शिरांवरी 10 छत्रे 10 विलसती मित्रपत्रे देव करी ढाळीती चामरे एकी पीक पात्रे धरी येले. तोपा म्हणे रावण चढलेला आहे कुठे, गोपुरांवर, आणि त्याच्यावर छत्र 10 आहेत म्हणे, छत्र चामर आहेत म्हणे त्याच्या भोवतीने, देव चामर ढाळतायत म्हणे. एका देवाने काय धरलंय, त्याचं पीकदाणी धरलेली आहे म्हणे. जैसा मेघ उतरेश पर्वत शिखरी तैसा रावण भासे गोपुरी अलंकार दीप्ती महिवरी विद्युत प्राय झळकत असे. जसा एखादा पर्वत उतरलेला आहे त्याप्रमाणे असा बलाढ्य रावण दिसत होता त्या गोपुरांवर आणि त्याचे अलंकार होते ते विजेप्रमाणे चमकत होते. ऐशी आपली संपदा चोर पूर्ण शत्रू लागी दाखवी रावण छत्रछाये खाली रामसैन्य झाकून गेले ते समयी. तर असे ते मी एवढा बलाढ्य, माझ्याजवळ एवढं ऐश्वर हे सगळं तो रावण रामाला आणि त्या वानरसेनेला दाखवतोय म्हणे जणू काही, असं तो विभीषण सांगतोय. जैसे उठता मेघडंबर खाली आच्छादे जग समग्र सेने सहित रामचंद्र छत्रछाये तळी तैसा. तर ढगांच्या ह्याच्यामध्ये जसं
जग बुडून जातं छायेमध्ये, ढगांची जशी छाया पडते त्याप्रमाणे त्याच्या छत्राची सावली पडत होती रावणाच्या. ऐसा देखोनी लंकापती, कपिवर शोभती चित्ती, सौमित्रे चाप घेतले हाती, निमेषार्धन लागता. आणि असा तो रावण बघितला आणि सगळे वानर संतापलेले, आणि लक्ष्मणाने तर लगेच धनुष्य हातात घेतलं. लाविला अर्धचंद्र बाण, ओढिली आकर्ण, कल्पांत चपले समान, चापापासून सुटला पै. लक्ष्मणाने लगेच अर्धचंद्राचा बाण घेतला आणि सोडलेला आहे रावणावर. मुकुट छत्र ते अवसरी, तोडून पाडली धरणीवरी, रावण घाबरला अंतरी, खाली झडकरी उतरला. आणि मग रावणाचं जे छत्र होतं ते पण तोडलं आणि मुकुट पण पाडून दिले यांनी लक्ष्मणाने. म्हणे कोण्या वीराचे संधान, पाडली 10 छत्रे खंडून, अन्नपान शयन गोड न लागे रावणाचे. म्हणे कोण असा वीर की ज्याने एवढं बाण मारला आणि माझं छत्र पाडून दिलेलं आहे म्हणे, असं म्हणून त्याला अन्नपाणी काही गोड लागत नव्हतं. कपाळ शोळे आरंबळे व्याघ्र, की वनव्यात लहाडे अजगर, तैसा दुःखे व्याप्त दशकंधर, चिंताक्रांत सर्वदा. तर ज्याप्रमाणे वाघ ओरडतो कपाळशूळ झाल्यावर, वाघ जसा ओरडतो किंवा वनव्यामध्ये एखादा अजगर होरपळतो, त्याप्रमाणे तो तळमळ होत होती त्या रावणाची. रामविजय ग्रंथ सुंदर, हाची केवळ क्षीरसागर, साहित्य शेषशयन अरुवर, वरी सर्वेश्वर पहुडला. तर साहित्य काय आहे, वाङ्मय हाच एक शेषरूपी बिछाना आहे आणि त्याच्यावर हे पहुडलेलं आहे म्हणे. ज्याप्रमाणे भीमा नदीच्या तीरावर पांडुरंगाच्या रूपाने हे केलेलं आहे त्याप्रमाणे, किंवा क्षीरसागरावर विष्णू पहुडलेला आहे त्याप्रमाणे. तेथेच प्रेम कळा लक्ष्मी. रामविजय ग्रंथसुंदर, हाची केवळ क्षीरसागर, साहित्य शेषशयन अरुवर, वरी सर्वेश्वर पहुडला. जसा क्षीरसागरामध्ये शेषनागावर विष्णू पहुडलेला आहे त्याप्रमाणे. तेथे सप्रेम कळा लक्ष्मी, सदा विलसे पादपद्मी, तरी सद्भाविक श्रोते तुम्ही, पार्षदगण हरीचे. जसं लक्ष्मी विष्णूचे पायचे दाबत असते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा श्रोते हरीचे पार्षदगण आहात, म्हणजे भक्त आहात म्हणे. सुंदरकांड संपले येथून, युद्धकांड सुरसपूर्ण, ते रसभरित भक्तजन करोत श्रवण सर्वदा. आता सुंदरकांड संपलेलं आहे, आता युद्धकांड सुरू होणार आहे. जो अयोध्यापती रघुनंदन, तेनेच टाकून धनुष्यबाण, दोन्ही कर जघनी ठेवून, भीमातटी उभा असे. तर तोच अयोध्यापती राम आहे, तर त्यांनी धनुष्यबाण टाकून दोघी हात कमरेवर ठेवून भीमेच्या तटी म्हणजे चंद्रभागेच्या भीमा नदीच्या तीरावर उभा आहे. तो कोण? पांडुरंग. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, पांडुरंगा पुंडलिक वरदा, भक्त हृदयारविंद मिलिंदा, अभंगा अभेदा जगद्गुरु. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा अभंगा अभेदा जगद्गुरु. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्तचतुर. 33मोऽध्याय गौडः. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीरामचंद्रार्पणमस्तु.